मी उमेश डोईफोडे. मातृभूमी प्रतिष्ठानला मी स्थापनेपासून सदस्य म्हणून काम करत आहे आणि सगळ्यांबरोबर एक सहकार्याने काम करत आहे. मातृभूमी प्रतिष्ठान स्थापन करण्याचा उद्देशच असा आहे की बार्शी तालुक्यामध्ये हे त्याचं कार्यक्षेत्र निवडलेलं आहे आणि तालुक्यामध्ये जेवढ्या काही आजपर्यंतच्या सगळ्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, गट आहेत, त्या सर्वांची एक शिखर संस्था निर्माण करणे आणि त्यातून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आणि बार्शी शहरामध्ये चांगल्या सुविधा देणे. त्यामध्ये अन्नपूर्णा योजना एक खूप मोठा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण निवडला आणि तो आज सक्सेसफुली गेले 6 ते 7 वर्ष झालं रन करतो आहोत. हे काम सर्वांच्या सहकार्यानेच शक्य झालेलं आहे. यानंतर दुसरं शेतकरी विकास समिती एक स्थापन करण्यात आली. त्याच्यातलीच एक दुसरी समिती मातृभूमी प्रतिष्ठानमधली. त्यातून शेतीसाठी जे सेंद्रिय शेती, कारण शेतीमधून जे आज वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि रसायनं वापरली जातात त्यातून जे दुष्परिणाम शरीरावर दिसत आहेत, त्यातून सेंद्रिय शेतीसाठीची जी संकल्पना आहे तर त्यामध्ये शेतकरी कृषी विभागामध्ये काम करणारे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून हे काम पुढं आपण करतो आहोत. दुसरं प्रत्येक गावामध्ये आपण शुद्ध पाण्याचे आरो प्लॅन्ट प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाण्याचे आरो प्लॅन्ट बसवण्यासाठीचे एक सुद्धा मातृभूमी प्रतिष्ठानने खूप चांगला यशस्वी प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये गावाच्या सहकार्याने ग्रामपंचायतींनी त्यांची मागणी कळवल्यानंतर त्या गावामध्ये आरो प्लॅन्ट बसवण्यासाठी आमची पूर्ण मातृभूमीची टीम त्या गावामध्ये जात होती. त्या गावातल्या जे जिल्हा परिषदेची शाळा आहे त्याला आमच्या अध्यक्षांमार्फत संपूर्ण जी खेळणे आहेत ग्राउंडवरची, ती घसरगुंडी म्हणा, शिडी म्हणा, हे काही 2-3 खेळणे आहेत, ते खेळणे तिथं दिली जायची, मोफत दिली जायची आणि आरो प्लॅन्ट बसवण्याचा उद्देश होता. जेणेकरून काय बहुतांशी आजार हे शुद्ध पाणी न पिल्यामुळे होत होते, तर ते शुद्ध पाण्याचे आरो प्लॅन्ट्स त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बसवण्याचा आम्ही ज्या ग्रामपंचायतींकडून मागणी आली त्या गावांमध्ये आम्ही बसवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जी काही लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपले मातृभूमी प्रतिष्ठानमध्ये बहुतांश डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांकडून फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रीटमेंट दिली जाते. या सर्व अशा वेगवेगळ्या योजना मातृभूमी प्रतिष्ठान राबवत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत ज्यांना शक्य आहे वेगवेगळ्या आजारांमधून शासनाचा लाभ घेण्याचा, तर ते लाभ घेण्याचं काम ही मुख्यमंत्री सहायता निधीचे एक स्वतंत्र कक्ष आम्ही स्थापन केलेला होता मातृभूमी प्रतिष्ठानचा. त्या माध्यमातून आम्ही बहुतांश जणांना त्यातून लाभ मिळवून दिलेला आहे आणि हे काम अविरतपणे चालू आहे. हे सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच आणि मदतीमुळेच. धन्यवाद.